नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य साठ्यावर मोठी कारवाई करत तब्बल 67,77,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त माहितीनुसार जोयदा गावातील या गोडाऊनमध्ये परराज्यातील मद्य व हातभट्टी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, ब्रँडने भरलेले ड्रम तसेच इम्पिरियल ब्लू आणि मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीच्या हजारो सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी ताराचंद सायसिंग पावरा आणि प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.